सोलापूरची ग्रामदेवी म्हणून सुपरिचित असणाऱ्या रूपाभवानी मातेला ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व आहे। सोलापूर शहराच्या 4 किलोमीटर अंतरावर हे धार्मिक स्थळ असून ते भवानी देवीला समर्पित आहे। शहराचे रक्षण करणारी देवी अशी लोकांची धारणा आहे। याच रूपाभवानी मातेला शाकंभरी पौर्णिमेनिमित्त दररोज तुळजाभवानी देवीच्या धर्तीवर नयनरम्य आरास करण्यात आली होती। या देवीची सेवा पवार परिवारांची 5वी पिढी आपली सेवा बजावित आहे। पहिल्या दिवशी बुधवार दिनांक 8 जानेवारीला रथ अलंकाराचे रूप रूपाभवानीला दिले होते। गुरुवारी बासरी वाजविणाऱ्या अर्थात मुरलीच्या अवतारात सजविलेले होते। शुक्रवारी शेषशाही अलंकार अर्थात नागावर देवी आणि शनिवारी भवानी तलवार घेतलेली देवीचे रूप होते। रविवारी महिषासुर मर्दिनीचे रूप तर सोमवारी अलंकार पूजेचे स्वरूप होते। शाकंभरी महोत्सवाला प्रति दसरा म्हणून ओळखले जाते। देवीच्या आराससाठी भक्तगण देणगी स्वरूपात साहित्य देतात। नवरात्र महोत्सव काळात पौर्णिमेला व शाकंभरी महोत्सवात पौर्णिमेला असे वर्षातून 2दा देवीची छबिना निघत असते। यंदा प्रथमच रूपाभवानी मातेला शाकंभरी महोत्सवात 5 वेगवेगळ्या स्वरूपात आरास केली आहे, अशी माहिती पुजारी पवार यांनी दिली। प्रति तुळजाभवानी मानले जाणारी श्री रूपाभवानी माता सोलापूरची आराध्य देवी। तुळजापूरप्रमाणे तिथे देखील छोटी नवरात्र म्हणून शाकंभरी नवरात्र साजरा करण्यात येत आहे दरवर्षीप्रमाणे। आणि यावर्षी प्रथम वर्ष आपण तुळजापूरप्रमाणे 5 पूजा मानणार आहोत, 5 दिवस। त्यामध्ये पहिली पूजा रथ अलंकार, ही रथ अलंकार पूजा। दुसरी पूजा ही मुरली अलंकार पूजा असते। तिसरी शेषशाही आणि चौथी भवानी तलवार आणि 5वी जी पूजा असते ते महिषासुर मर्दिनी। असे पूजा तुळजापूरला मानले जातात। त्याप्रमाणेच आपण रूपाभवानी मंदिर देखील मानणार आहोत यावर्षीपासून। आणि या अलंकारचे जे सर्व वस्तू आहेत ते काही ठराविक भक्तांच्या माध्यमातून त्यांच्या देणगीच्या स्वरूपातून झालेले आहे। त्या भक्तांचे सुद्धा पुजारी मंडळातर्फे त्यांचे मनपूर्वक आभार। देवीला दररोज वेगवेगळी आरास करण्यासाठी 3 तास लागतात। हे 5 दिवसीय आरासाचे रूप पाहण्यासाठी देवी भक्तांची मोठी गर्दी झाली होती।